यावरून विरोधी पक्षांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याचं टिंगलटवाळी करत पत्रकार परिषदेमधून उत्तर द्यायची ही एक ठरलेली सवय सत्ताधाऱ्यांना लागली. मला त्याच्यावरनं आठवतं की बहुजनांच्या भाषेची टिंगल करण्याची महाराष्ट्राचा इतिहास. जेव्हा महात्मा फुलेंनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलं, शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकावर न बोलता चिपळूणकर यांनी महात्मा फुलेंचं व्याकरण काढलं आणि त्या व्याकरणाला त्या झालेल्या टीकेला महात्मा फुलेंनी बरोबर उत्तर दिलं जे आजच्या काळाला समर्पक आहे. महात्मा फुले चिपळूणकरांना म्हणाले, अहो चिपळूणकर, गेले 5000 वर्ष शिक्षण तुमच्या ताब्यात आहे, आम्ही तर आत्ताच लिहायला लागलो, पण आमचं व्याकरण बघण्यापेक्षा आमचं अंतःकरण बघा. आमच्या अंतःकरणात जो आवाज निघतोय तो इथल्या सर्वसामान्यांचा आवाज आहे आणि तो आवाज तुमच्या कानात पडत नाही. तुम्ही मात्र टिंगाळ टवाळीतच मुश्किल आहात. आम्ही इथे महात्मा फुले, शाहू, आंबेडकरांची, शिवाजी महाराजांची विचारधारा घेऊन जाणारी लोक बसलो आहोत आणि पलीकडच्या बाजूला चिपळूणकरांच्या औलादी बसले आहेत. ते त्यांच्या सवयीवरनं दाखवतात. भ्रष्टाचाराला 56% आता म्हणजे एकीकडे मोदी साहेबांनी सांगायचं माझी 56% छाती आहे आणि इथे 56% करप्शन सुरू झालेलं आहे, म्हणजे 56 मॅच करतात. दुसरीकडे ठाण्यामध्ये 2800 कोटी रुपयाचा TDR घोटाळा समोर येतोय, कोणीही बोलायला तयार नाही. गणेश नाईक या राज्याचे वनमंत्री गेले 50 वर्ष वन खातं त्या जमिनीसाठी वाटतायत. अचानक वन खात्याने सुप्रीम कोर्टात न जाण्याचा निर्णय हा आक्षेपार्ह आहे. गणेश नाईकांवरती कोणी दबाव आणला की तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ नका, हा प्रश्न उत्तरित आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराने माखलेलं, गजबजलेलं, डुबलेलं, उठलेलं हे सरकार, या सरकारला आम्हाला प्रश्न विचारतो. त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला जरूर विचार करा आणि परत एकदा या चिपळूणकरांच्या अवलादींना, या फुलेंच्या अवलादी उत्तर देतील हे 100% सत्य.